नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या पाठाच्या आधीच्या भागात मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन परंपरा व त्यातील काही इतिहासकार बघितले. आता आपण या भागात आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भारतात ब्रिटिश राजवटीच्या काळात पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना झालेली आपल्याला बघायला मिळते. या खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. यांच्या काळातच भारतातील अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन सुरू झालेले आपल्याला बघायला मिळते. यासाठी त्यांनी बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या प्रमुख स्थळांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि तिथे संशोधन, उत्खनन करायला सुरुवात केलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यातून अनेक गोष्टी या प्रकाशात आल्या. त्याच्यानंतर सरसंचालक सर जॉन मार्शल हे होते. हे तिसरे सरसंचालक आहेत. यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास साधारण 3000 वर्षांपूर्वीचा आहे हे लक्षात आलं, किंवा त्याही आधी असू शकतो असं आता म्हटलं जाऊ लागलं. पुढे जाऊया आपण. आता आपण बघणार आहोत ब्रिटिश काळातील भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणारे काही ब्रिटिश इतिहास लेखक. त्यातील पहिले इतिहास लेखक आहेत जेम्स मिल. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. एकूण याचे 3 खंड आपल्याला बघायला मिळतात. एका ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे आणि म्हणून या ग्रंथाला महत्व आहे. पण या ग्रंथात आपल्याला वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन दिसतो. म्हणजे काय बघा, लक्षात घ्या की भारतीय इतिहास लिहित असताना ब्रिटिशांनी हा जो पहिला सगळा भारतीय इतिहास लिहिलेला बघायला मिळतो, याच्यामध्ये त्यांनी जाणून बुजून भारतीय संस्कृतीला, भारतीय विचार परंपरेला हीन दर्जा दिलेला आहे. किंबहुना भारतीय संस्कृती ही हीन दर्जाची आहे, ती वाईट आहे. ब्रिटिश संस्कृतीच कशी चांगली आहे, आमचे विचार कसे चांगले आहेत, हे बिंबवण्याचा प्रयत्न या काळामध्ये या सर्व इतिहासकारांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो आणि हाच दृष्टिकोन पुढे अनेक इतिहासकारांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नंतर माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे एक महत्वाचे विचारवंत आहेत. हे 1819 ते 1827 या काळात मुंबईचे गव्हर्नर होते. यांनी 1841 मध्ये द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. ह्याच्यामध्ये सुद्धा भारतीय इतिहासासंबंधीचे माहिती आपल्याला बघायला मिळते. भारताच्या एकूण इतिहासाच्या अभ्यासात मराठ्यांच्या इतिहासाला फार महत्व आहे. मग असा मराठ्यांचा इतिहास लिहिणारे कोण कोण होते ते आता आपण बघूया. त्याच्यातले पहिले ब्रिटिश इतिहासकार म्हणजे जेम्स ग्रँड डफ. परत मी नाव सांगतोय, जेम्स ग्रँड डफ यांनी ग्रंथ लिहिला अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. एकूण 3 खंड यांनी लिहिलेले आपल्याला बघायला मिळतात. कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिलेला बघायला मिळतो. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला आपल्याला बघायला मिळतोय. पण जेम्स ग्रँड डफ, कर्नल टॉड यांचे लेखनही पूर्वग्रह दूषित आहे हे नंतर सिद्ध झालं. म्हणजे याही इतिहासकारांनी भारतीय इतिहासाला नावं ठेवूनच किंबहुना भारतीय विचार परंपरेला, भारतीय संस्कृतीला नावं ठेवलेली आपल्याला बघायला मिळतात. आणि हे सगळं निळकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी त्यांच्या लेखनातून दाखवून दिलंय की या सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मर्यादा कशा होत्या आणि त्या त्यांनी मुद्दामून का बरं अशा निर्माण केल्या हेही त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आता आपण भारतीय इतिहास लेखनातील विविध तात्विक प्रणाली बघणार आहोत. आता तात्विक प्रणाली म्हणजे काय
एक दृष्टिकोन ठेवून भारतीय इतिहास लिहिण्याची परंपरा आपल्याकडे बघायला मिळते. मग असे कोणते कोणते दृष्टिकोन बरं आपल्याकडे होते? चला बघूया मग. त्यातील पहिल्या तात्विक त्यातील पहिली तात्विक प्रणाली किंवा पहिला दृष्टिकोन वसाहतवादी इतिहास लेखन. आता वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजे काय? बघा, भारतीय इतिहासाचा अभ्यास हा प्रथम ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो. यात भारतीय संस्कृती ही हीन दर्जाची आहे हा विचार स्पष्टपणे लिहिलेला आपल्याला बघायला मिळतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 1922 ते 1937 मध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ हे याचं उत्तम उदाहरण आहे. आता वसाहतवादी इतिहास लेखन म्हणजेच काय, तर भारतामध्ये ब्रिटिशांना वसाहती स्थापन करायची होती, वसाहत मजबूत करायची होती. आणि ही वसाहत मजबूत करायची असेल तर मुळात भारतीय लोकांच्या मनामध्ये तुमची परंपरा ही हीन दर्जाची आहे, तुमच्या परंपरा, संस्कृती, विचार या वाईट आहेत, त्या उलट तुम्हाला जर का पुढे जायचं असेल, तुम्हाला जर का सुधारायचं असेल, तुम्हाला प्रगती करायची असेल, तर आम्ही कसे चांगले आहोत हे दाखवून देणं हा मूळ विचार ब्रिटिशांच्या या इतिहास लेखनामध्ये बघायला मिळतो. आणि जर का आपल्याला तिथे म्हणजे ब्रिटिशांच्या या सर्व वर्तनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या किंवा लिखाणामध्ये सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जर का आपल्याला या देशावर, या भूमीवर राज्य करायचं असेल, तर मुळात या लोकांच्या परंपराच आणि त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. आणि म्हणून तसं साहित्य लिहिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीने भारतीय इतिहास लिहिला गेलेला आपल्याला बघायला मिळतो. अशा या इतिहास लेखनाला वसाहतवादी इतिहास लेखन म्हटलंय. पुढे जाऊया आपण. पुढे आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. आता प्राच्यवादी म्हणजे काय, तर युरोपमधील अभ्यासकांना पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दल कुतूहल, आदर आणि कौतुक असणारे काही अभ्यासक होते. अशांना प्राच्यवादी म्हटलंय. बघा, प्राच्यवादी म्हणजे काय, तर युरोपच्या पूर्वेकडे असलेले देश म्हणजे भारत, चीन वगैरे असे असलेले देश. तर युरोपच्या पूर्वेकडे असलेले देशांमधली संस्कृती ह्याच्याबद्दल कुतूहल होतं. काही जणांना त्याच्याबद्दल आदरही होता किंवा कौतुकही होतं. मग अशा सर्व इतिहासकारांनी किंवा विचारवंतांनी एकत्र येऊन या देशांचा अभ्यास केला, त्यांच्या संस्कृतींचा, त्यांच्या भाषांचा अभ्यास केलेला आपल्याला बघायला मिळतो. मग अशा अभ्यासकांनी काय काय केलं, तर संस्कृत आणि युरोपीय भाषा यातील साधर्म्याचा अभ्यास, वैदिक आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास यावर त्यांनी भर दिलेला बघायला मिळतो. यातून इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना सुद्धा त्यांनी मांडली, हेही आपल्याला बघायला मिळतं. मग अशा प्राच्यवादी इतिहास लेखन करणाऱ्यांपैकी काही इतिहासकार आपण आता बघूया. त्यातील पहिले आहेत सर विल्यम जोन्स. यांनी इसवी सन 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्यातून प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळालेली आपल्याला बघायला मिळते. पुढे आहे फेडरिक मॅक्स म्युलर. यांना संस्कृत साहित्यात विशेष रस होता हे असं बघायला मिळतंय. संस्कृत भाषा इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन भाषा असावी असंही यांचं म्हणणं होतं. यांनी खूप अभ्यास केलाय भारतीय इतिहासाचा किंवा भारतीय संस्कृतीचा, भारतीय विविध भाषांचाही अभ्यास यांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो. यांनी हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचे जर्मन भाषेत अनुवाद केलाय. शिवाय द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने त्यांनी 50 खंड संपादित केलेले आहेत. म्हणजे त्यांनी किती अभ्यास केला असेल भारतीय संस्कृतीचा, विचार करा. शिवाय ऋग्वेदाचे संकलन करण्याचे कामही त्यांनी केले आणि त्याचे एकूण त्यांनी 6 खंड प्रसिद्ध केलेले आहेत. शिवाय ऋग्वेदाचे जर्मन भाषेतही अनुवाद केला मॅक्स मुलर यांनी. पुढे जाऊया. पण काही भारतीय इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील काही छुपे हेतू होते.
हे हेतू एडवर्ड सईद यांनी प्रकाशात आणलेले आपल्याला पुढे बघायला मिळतात. आता आपण बघणार आहोत राष्ट्रवादी इतिहास लेखन. आता राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर 19व्या व 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारतीयांच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल होता. अशा प्रकारच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेला प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासावर यांनी आक्षेप घेतला. या इतिहासकारांनी भारताचा सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आता म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी काय केलंय? तर पहिले इंग्रजी शिक्षण पद्धतीचा वापर करून ही सर्व लोक शिकली, म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांनी इंग्रजी ग्रंथांचा अभ्यास केला. शिवाय त्यांनी भारतीय ग्रंथांचा अभ्यास केला, भारतीय परंपरांचा अभ्यास केलाय, भारतीय विविध भाषांचा अभ्यास केलेला आहे. आणि मग ह्या सगळ्याचा अभ्यास करून ब्रिटिशांनी जो भारतीय इतिहास सांगितला हा कसा चुकीचा आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, किंबहुना त्यांनी असा चुकीचा इतिहास का सांगितला, तो मुद्दाम लिहिला गेलाय, हे प्रकाशात आणलं. म्हणजेच भारतीय इतिहासातील वैभवशाली परंपरा त्यांनी इतिहासातून मांडून समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतो. या सर्वांना म्हटलंय राष्ट्रवादी इतिहास लेखक. आणि यामध्ये प्रेरणा कोणाकडनं मिळते? तर महाराष्ट्रातील विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे अनेकांनी अशा प्रकारचं इतिहास लेखन केलेलं बघायला मिळतं. मग असे कोणकोणते राष्ट्रवादी इतिहास लेखक होते बरं? बघा, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा मुकुंद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिरासजी, अनंत सदाशिव अळतेकर, असे हे काही राष्ट्रवादी इतिहासकार म्हणून आपण बघू शकतो. पुढे जाऊया. आता या राष्ट्रवादी इतिहासकारांमध्ये एक महत्वाचं नाव आहे, ते म्हणजे वी.का. राजवाडे. हे अत्यंत एक महत्वाचे इतिहासकार म्हणून यांच्याकडे बघितलं जातं या काळातील. वी.का. राजवाडे, पूर्ण नाव विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, यांनी इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन केले. आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. त्यांचं म्हणणं होतं की इतिहास हा आपण आपल्या भाषेत लिहिला पाहिजे, म्हणून यांना महत्व आहे. यांचा ग्रंथ आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. याचे एकूण 22 खंड त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या मते आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. बघा, ही जी त्यांचं मत आहे, हे जे त्यांचं मत आहे, इतिहास म्हणजे काय, हे आधुनिक इतिहास लेखन कलेशी किंवा आधुनिक इतिहास लेखन परंपरेशी जुळणार आहे, जे आपण आधीच्या पहिल्या धड्यामध्ये बघितलेलं आहे. काय म्हटलंय त्यांनी, मी परत वाचतोय बघा. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत. म्हणजे फक्त इतिहासामध्ये युद्ध, झालेली युद्ध, पराभव, कटकारस्थान हेच नाहीये, तर जीवनाचं समग्र दर्शन इतिहासामध्ये आलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शिवाय अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे. आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी पुण्याला 7 जुलै 1910 मध्ये भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना सुद्धा केलेली बघायला मिळते. आजतागायत हे मंडळ काम करत आहे. पुढे जाऊया. राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये एक महत्वाचे इतिहासकार, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे 1857 चे स्वातंत्र्य समर. शिवाय
भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, हिंदू पदपादशाही असे काही ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत आणि या सर्व ग्रंथांना, या सर्व पुस्तकांना विशेष महत्व आहे. या राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळालेली या पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळते. या राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे भारतीयांमध्ये अस्मितेची जागृती झाली, ब्रिटिशांविरुद्ध लढायला प्रेरणा मिळाली, हेही आपल्याला दिसून येते आणि म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखन हे खूप महत्वाचे आहे आणि त्याचा अभ्यास तितकाच महत्वाचा आहे. आता या पुढील म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन आपण पुढच्या भागात बघूया. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.